नमस्कार, मी उषा जगताप। माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाची राजगिरा भाजीची टिक्की बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी ही एक बाउल भाजी घेतलेली आहे। राजगिरीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली। आपण आता हिला उकळत्या पाण्यात 5 मिनिटं ठेवू आणि मग त्याची पेस्ट बनवून घेऊ। उकळत्या पाण्यात 5 मिनिटं ठेवले। आपण आता त्याची पेस्ट बनवून घेऊ। राजगिरा भाजीच्या टिक्कीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी राजगिरा भाजीची पेस्ट, 1 वाटी किसलेलं खोबरं, शेंगदाण्याचा कूट, साबुदाणे, भिजवलेले साबुदाणे 1 वाटी, किसलेला बटाटा 1 वाटी, वरीचे तांदळाचं पीठ 1 वाटी, याला बघरीही म्हणतात, चवीनुसार मीठ, तूप, क्रश केलेली हिरवी मिरची। आपण आता हे सगळं साहित्य एकत्र करू। भगरचे पीठ, बटाटा, भिजवलेले साबुदाणे, शेंगदाण्याचा कूट, किसलेलं खोबरं, राजगिरा भाजीचं पेस्ट, 1 वाटी राजगिरा भाजीचं पेस्ट, क्रश केलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, तूप 1 चमचा। आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ। हे आपलं पीठ मळून झाले। आपण आता याचे छोटे छोटे टिक्की बनवून घेऊ। अशीच आपण सगळे टिक्की बनवून घेऊ। आपण आता हे सगळ्या टिक्क्या शॅलो फ्राय करून घेऊ। टिक्क्या दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राउन झालेत। आपण आता यांना काढून घेऊ। अशाच प्रकारे सगळ्या टिक्क्या आपण शॅलो फ्राय करून घेऊ। हे मी दह्यासोबत सर्व केले आहे। ही राजगिरा भाजीची टिक्की तयार आहे। ही अशी कुरकुरीत झाली। ही टिक्की खाण्यास चविष्ट आणि टेस्टी आहे। हिची चव अप्रतिम आहे। ती लहानांना आणि मोठ्यांना मधल्या वेळेत खाण्यास उत्तम असं स्नॅक्स आहे। तुम्ही नक्की बनवा। ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। सी यू अगेन।